तर जय हिंद मित्रांनो, सर्वांना जय महाराष्ट्र. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी दुसरं चॅप्टर आपलं सुरू होत आहे. या ठिकाणी आज जे आपण पहिलं चॅप्टर अपलोड केलंय आपल्या चॅनलवरती, तुम्ही ते बघून घ्या. आणि त्याच्याच म्हणलं दुसरं जे चॅप्टर आहे मित्रांनो, अक्षरमाला. आता ते आपण थोडं जे पहिले 5 प्रश्न 10 प्रश्न घेतले होते नवीन असल्यामुळे, तर आता ते आपण शिकून आणि आपल्या चॅनलवरती अपलोड केले मित्रांनो. तर आपण त्या चॅप्टरमधले काही अजून दुसरे प्रश्न आहे सराव करणार आहे. तरी त्याच विषयी आपण हे 6 प्रश्न या ठिकाणी घेतलेले मित्रांनो. अक्षरमाला म्हणजे तुम्हाला माहिती आहे खूप एबीसीडीच्या टॉपिकवरती आहे. एबीसीडी जर तुम्हाला येत असेल मित्रांनो, तर नक्की तुम्हाला हे प्रश्न 100% सॉल्व्ह करता येईल, कारण भरपूर प्रश्न पोलीस भरतीच्या दृष्टिकोनाने आलेले आहे मित्रांनो. ठीक आहे. तर मित्रांनो बघा, तुम्ही लक्षपूर्वक आपला व्हिडिओ बघा आणि असेच तुम्हाला प्रश्न आपल्या चॅनलवरती मिळते. सोपे प्रश्न किंवा शॉर्ट ट्रिक्स ह्या आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळायचं मित्रांनो. ठीक आहे. जर तुम्ही नवीन चॅनलवरती असेल ना, तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच तुम्हाला आपले भरतीचे व्हिडिओ, पोलीस भरती हो किंवा स्पर्धा परीक्षा, एसएससी, जेई, वनरक्षक, तलाठी, ग्रामसेवक, कोणतेही भरतीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत जाईल मित्रांनो. ठीक आहे. तर बघा, या ठिकाणी अल्फाबेटिकल आपण जो कालचा व्हिडिओ बघितला तुम्ही तो नक्की बघा. मग त्याच्यावर आधारित हा दुसरा व्हिडिओ मित्रांनो, चॅप्टर 2 केलेले आपण या ठिकाणी. आपण या ठिकाणी पोलीस भरतीचे नवीनच बॅच या ठिकाणी घेऊन आलेलो मित्रांनो. ठीक आहे. सुरुवात केलेली आहे अल्फाबेटिकल अक्षरमाला, म्हणजे सोप्या ट्रिक्सवर आपण सुरू केलेली मित्रांनो. बघा, तर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय एक अल्फाबेटिकल 26 या ठिकाणी लिहिलेलं आहे मी. त्याच्या आधारित हे प्रश्न आहे, म्हणजे एबीसीडी अक्षरमाला म्हणजे एबीसीडीच्याच आधारावर आहे मित्रांनो. समोरचे जे टॉपिक आहे त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो काय काय करायचं आहे, आपण कोणता टॉपिक घेणार आहे ते पण तुम्हाला सांगतो. तर हे तुम्हाला दिसत असेल मित्रांनो, बोर्डवरती मी हे 6 प्रश्न लिहिले आहे, म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण 10-15 प्रश्न घेऊ, नंतर तुम्हाला सोडवता येईल किंवा तुम्ही माझ्या अगोदर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला जमत असेल तर. ठीक आहे. तर बघा, या ठिकाणी मित्रांनो अल्फाबेटिकल या ठिकाणी दिलेला आहे. पहिला प्रश्न आहे OMKIG, म्हणजे एबीसीडी मध्ये जे दिसते तुम्हाला 26 अक्षरे आहे. आता हे बघा, या ठिकाणी O कोणत्या ठिकाणी आहे 15 नंबरला आहे, M कोणत्या ठिकाणी आहे 13 नंबरला आहे, K कोणत्या ठिकाणी आहे 11 नंबरला आहे, आणि I कोणत्या ठिकाणी आहे 9 नंबरला आहे, आणि G कोणत्या ठिकाणी 7 नंबरला आहे. म्हणजे काय केलं या प्रश्नामध्ये तुम्हाला दिसत असेल की उलटी अंक घेतलेले आहे. म्हणजे या ठिकाणी बघा 15, 13, 11, 9, 7 या ठिकाणी उलटी अक्षरमाला घेतलेली आहे. एक सोडून एक घेतलेला आहे. O नंतर N घेतला, N नंतर M घेतला, M नंतर K घेतला, K नंतर I घेतला, I नंतर G घेतला. आता या ठिकाणी G नंतर काय मित्रांनो, आपलं E उत्तर या ठिकाणी येईल. समजलं तुम्हाला? हे बघा, E नंतर आपलं काय एक सोडून एक दिलेलं आहे, म्हणजे मागे संख्या दिलेली आहे मित्रांनो. जर नसेल जमत तर बघा, या ठिकाणी 15 आहे, 13 आहे, 11 आहे, म्हणजे कोणती संख्या आहे ही मित्रांनो, विषम संख्या आहे. म्हणजे 13, 11, 9, 7 ही विषम संख्या, एक सोबून एक आली. याच्यात तुम्ही तर्क लावू शकता. म्हणजे बुद्धिमत्ता मित्रांनो, खूप तर्क लावावा लागतो. बुद्धिमत्ता म्हणजे आपली बुद्धी चालवावी लागते. ठीक आहे. तर बघा, हा दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, RTVX क्वेश्चन मार्क या ठिकाणी आपल्याला उत्तर टाकायचं आहे. आता या ठिकाणी R कुठे दिसतो बघा, या ठिकाणी दिसतो R नंतर काय घेतलंय T घेतलाय, T नंतर काय घेतलंय V घेतलाय, V नंतर काय घेतलाय X घेतलाय. मग X नंतर इथं काय येणार आहे आपल्या क्वेश्चन मार्क मध्ये, X नंतर काय येणार आहे मित्रांनो, झ या ठिकाणी येणार आहे. काय येणार आहे, झ या ठिकाणी येणार आहे. सोपं आहे की नाही? तसंच तुम्ही खालचे त्याच प्रकारे आहे. आपण सोडवण्याचा प्रयत्न करा, तुम्ही माझ्यासोबत सोडवा. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, तिसरा प्रश्न आहे JLNP दिसतो तुम्हाला या ठिकाणी, JLNP. मग एक एक सोडून दिलेलं आहे. मग तिथं या ठिकाणी P घेतलेलं आहे. मग P नंतर पुन्हा एक सोडायचं. या ठिकाणी काय येतं R, या ठिकाणी काय येतं R. आलं? आता बघा, या ठिकाणी पुन्हा C नंतर E घेतलाय. C कुठे, C नंतर E घेतलाय, E नंतर पुन्हा G घेतलाय, G नंतर पुन्हा I घेतलाय. मग I नंतर आपल्याला काढायचं आहे क्वेश्चन मार्क मध्ये, I नंतर काय आहे K, काय आहे K, म्हणजे आपलं उत्तर काय आलं RK. ठीक आहे. आता त्याच प्रकारे हा तिसरा चौथा प्रश्न आहे, सेम तोच आहे मित्रांनो. ठीक आहे. बघा, या ठिकाणी आता थोडं वाढ झालेली आहे संख्यामध्ये. आता या ठिकाणी बघा ADHG. आता A किती नंबरले, 1 नंबरले, D किती नंबरले, 2 नंबरले, म्हणजे 2 सोडले, D घेतला, D नंतर पुन्हा 2 सोडले, G घेतला, G नंतर पुन्हा 2 सोडले, J घेतला. आता J नंतर पुन्हा आपल्याला 2 सोडायचे मित्रांनो. या ठिकाणी बघा, J नंतर जर आपण 2 सोडले तर या ठिकाणी काय येतं आपलं M या ठिकाणी येतं. ठीक आहे. M या ठिकाणी लिहिलं. आता त्याच प्रकारे B बघा, B नंतर E घेतला, B कुठे 2 सोडले, E घेतला, E नंतर पुन्हा 2 सोडले, H घेतला, H नंतर 2 सोडले, K ठिकाणी या ठिकाणी आलं. आता K नंतर 2 सोडायचे आहे. काय आलं उत्तर, K नंतर M सोडला तर उत्तर काय आलं आपलं N, म्हणजे काय आलं M N हे उत्तर या ठिकाणी आलं. कळालं? खूप सोपं आहे मित्रांनो. असेच प्रत्येक टॉपिक आपला अक्षरमाला खूप सोपा आहे. नंतर आपला संख्यामाला, अंकमाला,
असे असे थोडे वाघ होत जाते टॉपिकमध्ये. पण हा सोप्यापासून आपण सुरुवात केली आहे. पोलीस भरतीच्या दृष्टिकोनानुसार खूप सोपा आहे. आता भरपूर मुलं लाईव्ह क्लास घेतात, बॅच विकत घेतात आणि त्यासाठी तुम्हाला पैसे नसेल तर मित्रांनो आपले तुम्ही फक्त चॅनलला आपलं सबस्क्राईब करून ठेवायचं. म्हणजे आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करू चॅनलवरती तेव्हा तुम्हाला नक्की आपला व्हिडिओ दिसेल. तुम्हाला कळून जाईल की सरांचा व्हिडिओ आलेला आहे, तुम्ही बघू शकता. खूप सोप्या पद्धतीने मित्रांनो, ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, हे 5वा प्रश्न कसा आहे. के नंतर यम के एल घेतला. हे बघा ठिकाणी, या ठिकाणी बघा के यम, के नंतर यम घेतला, यम नंतर ओ घेतला, ओ नंतर क्यू घेतला. म्हणजे याच प्रकारे एक एक सोडला आहे. आता क्यू नंतर काय आहे, क्यू नंतर एस घ्यायचंय. एक सोडून दिला, आर सोडला, एस घेतला. या ठिकाणी एस दिला. आता एल बघा, एल कुठे आहे इथं. एल नंतर काय घेतला, इथं एन घेतला. एन नंतर काय घेतला, पुन्हा पी घेतला. पी नंतर डायरेक्ट पी नंतर काय घेतला, आर घेतला. मग आर नंतर काय घेईन इथं, टी. आर नंतर काय येईल, टी. या ठिकाणी ए. ठीक आहे, कळालं. तर या ठिकाणी बघा, आता 6वा प्रश्न आहे. थोडी वाढ झाली आहे संख्यामध्ये. या ठिकाणी 2 झाली, आता 3 झाली. 1 2 3 म्हणजे वाघ होत जाती. तरी पण 5 संख्यापर्यंत पोलीस भरतीमध्ये 5-5 संख्या आले एबीसीडीचे अक्षरमालाचे प्रश्न येतात मित्रांनो, ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, एन एम एल के सिक्वेन्स गेली मित्रांनो. एल एम एन के म्हणजे उलट चालू आहे. एन एम एल के उलट गेली. मग के नंतर काय नाही, जे काय जे म्हणजे उलटे. या ठिकाणी सुरुवात केली म्हणजे बुद्धी कशी वापरायची प्रश्न पाहून आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, ठीक आहे. आता या ठिकाणी जे बघा, जे कुठे 10 नंबरले. जे नंतर काय घेतलंय, आय घेतलंय. जे नंतर काय घेतलंय, आय घेतलेलं आहे. आय नंतर यश घेतलेलं आहे. यश नंतर जी घेतलंय. म्हणजे काय केलं, क्रमाने सिक्वेन्स उलटी चालू आहे. आता इथून सुरू केली, जे एच आय जे उलटी चालू आहे. मग जी नंतर काय येईल, इथं यफ येईल. काय येईल, यफ. कळालं. आता या ठिकाणी बघा, यफ एफ जी एच आय. दिसतं तुम्हाला एफ जी एच आय. म्हणजे या ठिकाणी पहिले उलट झालं, आता स्विच चालू आहे. म्हणजे एफ जी एच आय. या ठिकाणी आय आहे. आय नंतर काय येईल, मग जे येईल. काय येईल, जे. कळालं. खूप सोपं आहे मित्रांनो. असेच तुम्ही आपल्या शॉर्ट ट्रिक्स पाहत राहायचा. व्हिडिओ आपला कंपल्सरी पाहत राहायचा. तुम्हाला कोणती व्हिडिओ पाहिजे, कोणत्या टॉपिकवरती पाहिजे, जी तुमची अडचण असेल मित्रांनो, त्या अक्षरमाला किंवा टॉपिक कोणत्याही टॉपिक असतो, तुम्ही कमेंटमध्ये सांगा फक्त. आपण त्याच्यावरती व्हिडिओ तुम्हाला घेऊ नक्की, ठीक आहे. आता या ठिकाणी मी 6 प्रश्न दिले, तुम्हाला ते लिहून घ्या एकदा. मग आपण पुन्हा आपले प्रश्न टाकूया, ठीक आहे. या ठिकाणी 6 झाले, तरी पण आपले 15-16 प्रश्न या ठिकाणी घेऊया कंपल्सरी प्रत्येक चॅप्टरमध्ये, ठीक आहे मित्रांनो. हे बघा, तुम्ही लिहून घ्या. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण जे पहिले 6 प्रश्न बघितलेले आहे, त्यानंतर आपण पुन्हा 6 प्रश्न बघूया मित्रांनो. काय झालं, आपला छोटासा बोर्ड आहे, त्याच्यावर एवढं प्रश्न माहित नाही, त्याच्यामुळे आपण 2-2 टप्प्यामध्ये मांडणी केली, ठीक आहे. तर तुम्ही बघा, लक्ष करू, व्हिडिओवर बघा आणि फोकस सुद्धा करा, ठीक आहे. या ठिकाणी बघा मित्रांनो, डब्ल्यू आहे तुम्हाला तिथे अल्फाबेटिकल लँग्वेज नुसार आपलं एबीसीडीचे अक्षरमाला मित्रांनो. फक्त याच्यावरच आपली अक्षरमाला आधारित आहे. खूप सोपे प्रश्न आहे, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी बघा तुम्ही, डब्ल्यू एस ओ के तुम्हाला दिसत असेल. या ठिकाणी डब्ल्यू एस ओ के काय काय. या ठिकाणी बघा, डब्ल्यू नंतर काय सोडलं आहे, डब्ल्यू नंतर त्यांनी एस घेतला मित्रांनो. बघा, या ठिकाणी डब्ल्यू नंतर एस घेतला म्हणजे 3 या ठिकाणी सोडलेलं आहे. व्ही यू टी हे 3 प्रश्न सोडले, एस घेतला. एस नंतर पुन्हा 3 सोडले, ओ घेतला. ओ नंतर पुन्हा 3 सोडले मित्रांनो, या ठिकाणी के घेतला. आता के नंतर पुन्हा 3 सोडायचे, जे एच जे आय एच. या ठिकाणी 3 सोडले, जी या ठिकाणी आलं, ठीक आहे. जी या ठिकाणी आपलं उत्तर आलं मित्रांनो. तर बघा, या ठिकाणी पुन्हा तेच व्ही. व्ही नंतर आर घेतला, आर नंतर एन घेतला, एन नंतर जे घेतला. म्हणजे बघा, व्ही दिसतो तुम्हाला. व्ही नंतर काय घेतलं, आर घेतला आहे. 3 सोडले, आर घेतला. पुन्हा 3 सोडले, पुन्हा 3 सोडले, व्ही नंतर आर घेतला. आर नंतर पुन्हा 3 सोडले, एन घेतला. 3 सोडले, एन घेतला. एन नंतर पुन्हा 3 सोडले, एम एल के. 3 सोडले, जे घेतला. आता जे नंतर पुन्हा 3 सोडायचे, आय एच जी एफ. 3 सोडले, काय आहे मित्रांनो, एफ या ठिकाणी आलं. आता या ठिकाणी बघा, तिसरा क्यू ओ एम के. क्यू या ठिकाणी तुम्हाला क्यू दिसतो. क्यू नंतर काय घेतलाय, ओ घेतलाय. ओ नंतर काय घेतलाय, एम या ठिकाणी घेतलाय, एम. एम नंतर काय घेतलाय, के घेतलाय. के नंतर काय घेतलं, आय. म्हणजे काय झालंय, या ठिकाणी एक एक सोडून दिलं आहे. मधली संख्या सोडून दिली, दुसरी घेतली. मधली सोडून दिली, दुसरी घेतली. या ठिकाणी के आहे. के नंतर जे सोडलं, या ठिकाणी काय येतं, उत्तर आय या ठिकाणी आले. कळालं. सोपा मित्रांनो, या ठिकाणी खूप सोपा आहे. आता बघा, या ठिकाणी 8वा प्रश्न काय सांगतो, दिसतो तुम्हाला अल्फाबेटिकल ए बी जी एच एम. दिसत असेल. ए कुठे, या ठिकाणी ए नंतर काय घेतलं, बी घेतली आहे. बी घेतली आहे मित्रांनो. काय घेतली आहे, बी घेतली आहे. तर त्या प्रकारे बुद्धिमत्तामध्ये मित्रांनो खूप लॉजिक लावावं लागतं. तुम्ही बघू शकता, या ठिकाणी काही मिस्टेक केलेली आहे. आपण यानुसार न सोडता
सगळं वेगळ्या पद्धतीने सोडवूया. ठीक आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला ए ई ई ए सी ई दिसतं तुम्हाला. ए ई सी या ठिकाणी काय आहे बी डी एफ बी डी एफ. आता या ठिकाणी दिसतं तुम्हाला जी जी आय के एच जे एल एच जे एल एम ओ क्यू. म्हणजे काय केलं आहे सोडून दिलेलं आहे. एक संख्या सोडून दिली दुसरी संख्या घेतली, एक सोडून दिली दुसरी संख्या घेतली. म्हणजे तुम्ही काय आपण लॉजिक बी लावू शकतो मित्रांनो, कोणत्याही पद्धतीने लावू शकतो. त्याचप्रकारे आपण याच पद्धतीने सोडवूया. ठीक आहे. ए नंतर काय घेतला बी घेतला, बी नंतर डायरेक्ट जी घेतली. किती सोडले बघा 1 2 3 4 सोडले, जी घेतली. मग काय केलंय जी नंतर पुन्हा डायरेक्ट एच घेतला, एच नंतर काय घेतलंय पुन्हा डायरेक्ट एच घेतला. इथं काय घेतलं एच घेतलाय, एच नंतर पुन्हा 4 सोडले 1 2 3 4 सोडले. या ठिकाणी एम घेतला. तर एम नंतर काय घ्यायचं डायरेक्ट एन घ्यायचा. म्हणजे या ठिकाणी बघा जी नंतर डायरेक्ट एच घेतलाय तर या ठिकाणी एम नंतरच काय घेऊ आपण एन या ठिकाणी घेऊया. कळालं. आता तेच प्रकार दुसरं बघा सी डी आय. सी दिसते, सी नंतर डी घेतला, डी नंतर पुन्हा 4 सोडले आय घेतला. मग पुन्हा इथे काय केलं आय नंतर जे घेतला दिसतो तुम्हाला या ठिकाणी जे घेतला, जे नंतर पुन्हा 4 सोडायचे 1 2 3 4 काय येतं ओ आलो. कळालं. ओ इथे ओ गेली. ठीक आहे. या ठिकाणी ओ गेले. ओ नंतर आपण काय करायचं डायरेक्ट जे नंतर इथे काय 4 सोडलं ओ नंतर डायरेक्ट पी या ठिकाणी घ्यायचं. काय घ्यायचं पी या ठिकाणी घ्यायचं. आता ई बघा ई नंतर एफ घेतला, ई नंतर एफ घेतला, एफ नंतर 4 घेतले असेल 4 सोडले असेल 1 2 3 4 सोडले. या ठिकाणी के घेतला. कळालं. आता के नंतर डायरेक्ट काय घ्यायचं एल घ्यायचं. या ठिकाणी के नंतर एल घेतलेला आहे बघा. ई नंतर मग 4 सोडायचे 1 2 3 4 4 सोडले. इथं काय घेतला क्यू घेतला. मग क्यू नंतर डायरेक्ट काय येतो इथं आर घेतला. काय घ्यायचा आर या ठिकाणी घ्यायचा. आलं आपलं उत्तर एन पी आर या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. कळलं सर्वांना. खूप सोपं आहे मित्रांनो, फक्त काय लॉजिक लावून सोडवायचं आहे. आता बघा आज 9वा प्रश्न बघा काय म्हणतो. या ठिकाणी बघा डी दिसत असेल तुम्हाला. या ठिकाणी कुठे डी नंतर जी घेतला 2 सोडले जी घेतला, जी नंतर पुन्हा 2 सोडले जे घेतला, जे नंतर पुन्हा 2 सोडले एम घेतला. आता एम नंतर 2 सोडायचं काय येतं या ठिकाणी एम नंतर 2 सोडले एन ओ सोडलं. या ठिकाणी काय येतं पी या ठिकाणी उत्तर येतं. कळलं. तसंच त्या प्रकारे बघा एफ एफ नंतर आय घेतला, आय नंतर एल घेतला दिसतं तुम्हाला या ठिकाणी. एफ कुठे एफ नंतर काय घेतला आय घेतला, आय नंतर डायरेक्ट एल घेतला, एल नंतर डायरेक्ट ओ घेतला, ओ नंतर डायरेक्ट 2 सोडून आर घेतला. म्हणजे काय केले 2 2 सोडून त्यांनी घेतलेले आहे. ठीक आहे. आर या ठिकाणी लिहिलं. आता एच बघा दिसतो तुम्हाला एच, एच नंतर के घेतला, एच कुठे एच नंतर के घेतला 2 सोडले, के नंतर 2 सोडले एन या ठिकाणी, ए नंतर पुन्हा 2 सोडले क्यू या ठिकाणी. आता क्यू नंतर 2 सोडायचे आर एस सोडले. या ठिकाणी काय होतं टी या ठिकाणी आलं. कळालं. कळालं मित्रांनो. बघा आता या ठिकाणी 9 10 आणि 11 हे 2 प्रश्न आपल्यासाठी आहे. जो 12वा क्वेश्चन आहे मी तुमच्यासाठी होमवर्कसाठी देतो. ठीक आहे. तर या प्रश्न तुम्ही बघू शकता. हे मी जी सोबत तुम्ही बघा नंतर तुम्ही याच्यावर सराव करायचा. तर बघा या ठिकाणी 10वा प्रश्न काय म्हणतो. एफ या ठिकाणी दिसतो तुम्हाला एफ नंतर जी घेतला, जी नंतर एच घेतला, एच नंतर आय घेतला. म्हणजे काय केले क्रमाने घेतलेले मित्रांनो. ठीक आहे. क्रमाने या ठिकाणी घेतलेले एफ जी एच आय. मग आय नंतर काय होतं या ठिकाणी जे या ठिकाणी आलं. कळालं. आता जे नंतर काय घेतलंय जे नंतर या ठिकाणी के घेतलाय, के नंतर एल घेतलाय, एल नंतर एम घेतलाय. म्हणजे हे बी क्रमाने घेतलाय. मग एम नंतर काय येतं एन, एम नंतर काय येईल एन. आता या ठिकाणी बघा एन घेतलेला आहे, एन नंतर ओ घेतला, ओ नंतर पी घेतला, पी नंतर क्यू घेतला. म्हणजे काय घेतलं सिक्वेन्स गेली एन ओ पी क्यू. मग क्यू नंतर काय या ठिकाणी आर या ठिकाणी येईल मित्रांनो. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी 10वा प्रश्न झाला. या ठिकाणी 11वा प्रश्न आपण काढूया. 11वा प्रश्न काय म्हणतात मित्रांनो व्ही यू व्ही डब्ल्यू. कळलं तुम्हाला. या ठिकाणी काय आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी जो 11वा प्रश्न चुकलेला होता. या ठिकाणी माझी मांडणी चुकलेली होती, त्याच्यामुळे पुन्हा दुरुस्ती केली आणि दुसरा प्रश्न या ठिकाणी घेतला. ठीक आहे. थोडा चुकलेला होता मित्रांनो, काही कन्फ्युज व्हायचं काम नाही, थोडी मिस्टेक झाली होती माझ्याकडून, सॉरी. तर बघा या ठिकाणी दिसतो तुम्हाला 11वा प्रश्न काय आहे. या ठिकाणी एम जे जी डी दिसतो तुम्हाला. पहिले या ठिकाणी सुरुवात करायची. एम दिसतो तुम्हाला या ठिकाणी. एम नंतर काय घेतला आहे 2 सोडून जे घेतला आहे, जे नंतर पुन्हा 2 सोडले जी घेतला आहे, आणि जी नंतर पुन्हा 2 सोडून डी घेतला. म्हणजे उलट या ठिकाणी घेत आहे.
उलट संख्या या ठिकाणी घेत आहे, म्हणजे उलट क्रमाने घेत आहे. ठीक आहे. आता डी नंतर पुन्हा 2 सोडायचे. या ठिकाणी काय येतं, सी आणि बी सोडलं, या ठिकाणी काय येतं, ए या ठिकाणी येतं. ठीक आहे. ए. आता बघा या ठिकाणी एन एन के एच ई दिसतं तुम्हाला या ठिकाणी कुठे, एन 2 सोडले के घेतला, ती नंतर पुन्हा 2 सोडले एच या ठिकाणी घेतला, त्याच्यानंतर पुन्हा 2 सोडले ई या ठिकाणी घेतली. आता ई नंतर पुन्हा 2 सोडले, डी आणि सी सोडले, ते काय येतं या ठिकाणी, डी या ठिकाणी आलं. कळालं. आता बघा या ठिकाणी ओ ओ एल आय एफ कुठे, ओ नंतर काय घेतला, एल घेतला, 2 सोडले एल घेतला, ए नंतर पुन्हा 2 सोडले आय या ठिकाणी घेतला, आय नंतर 2 सोडले पुन्हा एफ या ठिकाणी घेतला. आता एफ नंतर 2 सोडले मित्रांनो, ई आणि डी सोडलं, तर या ठिकाणी काय येतं, सी या ठिकाणी येतं. म्हणजे उत्तर काय आलं, ए बी सी. कळालं. खूप सोपं आहे मित्रांनो. असेच तुम्हाला प्रश्न प्रत्येक चॅप्टरचे 15-20 क्वेश्चन आपल्याला मिळत जाईल मित्रांनो. ठीक आहे. तुम्ही कमेंटमध्ये करा, जो 12 क्वेश्चन आहे तुम्ही याचं उत्तर मला कमेंटमध्ये करा, कोणतं या ठिकाणी आन्सर आहे. ठीक आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा लागला नक्की कमेंट करा. जर तुम्हाला कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहत असेल तुम्ही नक्की कमेंट करा. ठीक आहे. तर या ठिकाणी थांबतो. सर्वांना जय महाराष्ट्र. ठीक आहे.